सप्तपदी. आपण एकदा मुंबादेवीला जाऊया. ग्रामदेवता आहे ना, तिची ओटी भरायला हवी ना. हो, जाऊया ना. येत्या शुक्रवारी जाऊया. हा, बाकी तू आणि माधव अगदी विरुद्ध टोक आहेत. हा, कदाचित म्हणूनच जवळ येत नसतील ते माझ्या. मला कळतच नाही काय करायचं ते. विद्या, आत येऊ? ये ना ये, आत ये. साडी नेसून आलीये भया, जरा सांभाळून. येते हा मी. अरे लतिका वहिनी, निघालात तुम्ही? हो, मला काम आहेत. येते हा. कशी दिसते मी? छान, खरंच छान दिसते. म्हणजे मुळातच तू सुंदर आहेस आणि साडीही छान दिसते. थँक्यू. आता माधव बघेल ना, खल्लासच होईल तो. का? नाही म्हणजे साड्या नेसणाऱ्या बायका रोजच बघतात ना ते. अगं तसं नाही, म्हणजे पहिल्यांदाच साडी नेसते ना मी. तू साडीत खूप छान दिसतेस ग. मी विचार केला की आपण पण नेसून बघूया. मी कशी दिसते हे कोण बघणार आहे? मी गावंढळ, अशिक्षित. माझं कौतुक कोणाला असणार? बरं, मी तुला न्यायला आलीये. न्यायला? कुठे जायचंय? माझ्या घरी. चल. नाही नाही, मला नाही येता येणार. म्हणजे गहू दळून आणायचे आहेत, शिवाय ह्यांना मधल्या वेळेला खायला लागतं. चिवडा सुद्धा करायचा आहे. विद्या प्लीज, हे बघ नाही म्हणायचं नाही. चल ना. पण मी कशी येणार? ह्यांना विचारलं नाहीये. का? माधव नाही म्हणणार आहे? नाही पण मला विचारायला हवं ना. परवानगीशिवाय गेले आणि नाही आवडलं त्यांना तर? हे बघ, ते काही नाही. तू माझ्याबरोबर येणार आहेस. हवं तर मी बोलते माधवशी. फोनच करते त्याला. शी बाई, गळे पडूच आहे. ह्यांना आवडलं नाही तर? मूर्खपणा आहे हा. अति चांगुलपणा अंगाशी येतो ना तो असा. मला कळत नाहीये, मोहिनीला साडी वगैरे नेसून त्या विद्याला भेटायला यायची गरजच काय आहे? मोहिनी पण जरा अतिच करायला लागली. माझ्या मते तू मोहिनीच्या आयुष्यात जरा जास्त डोकवायला लागलेस संगीता. हे बघ, आपण फार लक्ष देऊ नये. काय आहे, तरुण मनांना जर आपण दाबायचा प्रयत्न केला ना तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. पण ही का माधवच्या आयुष्यात? अगं मित्र आहे तो मोहिनीचा. शिवाय मोहिनीची भावना सुद्धा चांगली आहे. हे बघ संगीता, तू मोहिनीला सारखं टोकत राहिलीस ना तर त्याचे परिणाम खरोखर वाईट होते. आता तिला सुद्धा साडी नेसावीशी वाटली तर चांगलं आहे ना. याचाच अर्थ असा होतो की मोहिनीला मनापासून वाटतंय की विद्या आणि माधवचा संसार सुरळीत व्हावा. मला वेगळीच काळजी वाटते. विद्या एक गावंढळ मुलगी. उगीच तिला असं नको वाटायला की मोहिनी तिचा संसार मोडायला बघते. शिवाय शिवाय मोहिनी आणि माधव मध्ये असं काही होणार नाही. मोहिनीवर विश्वास ठेव. हे बघ, मोहिनी आणि माधव यांच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे हे नक्की आहे. संगीता जरा शांत हो प्लीज. विद्या, ही माझी मोठी बहीण संगीता, माझी दी. नमस्कार करते. अगं असू दे. काय हे मोहिनी, तू पण येणार आहे म्हणून सांगितलं पण नाहीस. पण बरं झालं तू आलीस. ते तुला भेटण्याची कधीपासून माझी इच्छा होती. अगं बस ना. अच्छा दी, जीज कुठे आहेत? हॉस्पिटलमध्ये. म्हणजे तू येणार याची कल्पना असते तर मी थांबवलं असतं अरुणला. मग कसं वाटलं आमचं घर? खूप छान आहे. बरं, तुम्ही दोघी गप्पा मारत बसा, मी छान पोहे करून आणते. बरं विद्या, तू कॉफी घेणार की चहा? नाही, मला काही नको. अगं असं कसं म्हणतेस तू? आमच्याकडे पहिल्यांदाच आली आहेस तू. नाही, खरंच नको. दी, ती बाहेर काही खात नाही. परांना चालत नाही तिला. विद्या, आम्हीही ब्राह्मण आहोत आणि तेही अगदी स्वच्छता पाळणारे. नाही तसं नाही, मी व्रतस्थ आहे. मी निघू? अगं असं काय करतेस?
थांब ना, आपण छान गप्पा मारूया. तू तुझ्या गावाकडचं सांग ना. आयडिया, आपण फिरायला जायचं. मी जीतची गाडी बोलवते. नाही, फार उशीर झालाय, मी निघते. अगं मॅडम अंडीवाला. अंडी, आणली होय अंडी. दे. मी येते. विद्या अगं विद्या थांब. नाही नाही नाही, मी येते. विद्या थांब. अगं जाईल ती. एकंदरीत काम कठीणच दिसतंय बाई. अरे गोंधळूनच जाते, घाबरते पण किती. मी तिला म्हणलं स्कर्ट टॉप घालून बघणार का, तर म्हणते कशी की जमणार नाही मला. सतत असं वाटत राहील की काहीतरी कमी आहे. अरे तुला माहितीये, मी साडी नेसली होती पण इतकं ऑकवर्ड फील होतं. अरे विद्या आहे ना, माझ्या दीदीला खूप आवडली. अच्छा. हो, आणि अंडीवाला अंडी द्यायला आला ना, अरे पळूनच गेली. मी हाक मारते काहीच नाही पुढे. चहा. काय का विद्या, धावतच घरी आलीस. थोडी थांबली असतीस ना तर क्लब मध्ये येता आलं असतं ना तुला. मी काय केलं असतं तिथे येऊन. शिवाय आज मंगळवार आहे आज. उपास असणार, आरती असेल घरी. कर्मकांडात आणि धुण्याभांड्यात सगळा दिवस निघून जातो. नवीन काही करायचं नाही, शिकायचं नाही, वाचन नाही. घर ते बाजार, भाजीपाला, पोथी, वाचन, परत मंदिर, हेच सगळं चालू असतं. आता जे अंग वळणी पडले तसंच वागणार ना. तुम्हाला आवडत नसेल तर सांगा, तुम्हाला हवं तशी वागते, पण तेही नाही. शिकवायला कशाला हवं तुला? लहान आहेस का तू? तुला कळत नाही तू कुठे आली आहेस, कसं वागायला हवं? सांगायची गरज काय? वेडा आहेस का तू? असं काय अरे, तिच्या किती मनाला लागलं. हळवी आहे रे, बिचारी आहे ती. माझा नाईलाज आहे महिने. लहान आहे का ती? बायको म्हणते, तिला कळत नाही नवऱ्याला काय हवंय काय नको. तू शांत हो. अरे तू माझ्या समोर काय रागवतोस रे? गैरसमज नाही का होणार तिचा? आय डोंट केअर. मी बोलावलं होतं का तिला इथे? एवढा का संतापलाय माधव? नशीब माझं, कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला ना तरी ही अशीच वागणूक मिळणार. खेळणं होऊन बसलीये ना मी, सहन तरी किती करायचं. बरं नाही एवढं माधवचं बोलणं. आणि ही मोहिनी कशाला कडमडतीये सारखी घरात? कशी साखर पेरणी करतीये बघ. शहरातली मुलगी आहे ना, विष देऊन नाही मारणार, साखर देऊन मारणार. ऐकलंस? इंग्रजीमध्ये 4 शब्द बोलायला अक्कल लागत नाही. सतत ओठ रंगवायचे, केसामधनं हात फिरवत लाडीक बोलायचं आणि आपल्याला खूप काही कळलंय असं दाखवायचं. काय कळलंय दगड देव जाणे. आणि तोरा बघा कसला. आणि जरी काही कळलं असेल तरी ते काही जगा वेगळं आहे असं नाही मला वाटत. मुंबईमध्ये जन्माला आली हे नशीब तिचं, म्हणून इंग्रजीमधनं शिक्षण मिळालं. आमच्यासारखी गावाकडे जन्माला आली असती तर गोठे साफ करत आणि शेण्या थापतच बसायला लागलं असतं. तेव्हा वाटतो मोहिनीचा? अजिबात नाही. माझ्या नशिबात जे काही होतं ते खूप चांगलं होतं, रम्य होतं. गाव, शुद्ध वारा, नद्या, प्रेमळ माणसं, कौलं नसलेल्या शाळा आणि फळा नसलेले वर्ग. हेच ते गावाकडलं दारिद्र्य. दारिद्र्य? वा, शिक्षण घेऊन माणूस प्रगल्भ होतो. सौंदर्य, बुद्धिमत्ता. काय करायची असली बुद्धिमत्ता? दुसऱ्यांच्या संसारात नाक खुपसणारं सौंदर्य आणि आग लावणारी बुद्धिमत्ता. आणि जी काही हुशारी आहे ती तुमच्या घरी, माझ्या घरी कशाला अक्कल पाजळताय? बघते आता कोण आलं ते. प्रोफेसर, आता जे समोर आलाय त्याला तोंड द्यायलाच पाहिजे ना. मला नाही मान्य ते. मला विद्या बायको म्हणून मान्य नाही आणि मी अजिबात तिची फसगत करत नाही. मुळात माझं लग्न माझ्या संमतीने झालेलं नाहीये. मग मी का हे नसतं झेंगट माझ्या मागे लावून घेऊ? त्यात बाबा आलेत नाशकातून, म्हणजे आता त्यांची बडबड सुरू होणार.
अरे बाबांना असं वाटणं साहजिक आहे ना की तू विद्याचा स्वीकार करावास. शेवटी गावामध्ये अशा गोष्टींची वाच्यता होते आणि त्यामुळे प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो. प्रतिष्ठेला धक्का पोचतो. मग हा विचार त्यांनी आधी करायला हवा होता. आपली मतं दुसऱ्यांवर लादायचीच कशाला? प्रोफेसर साहेब, तुमच्या वडिलांनी तुमच्या भल्याचाच विचार केला असेल ना? नाही डॉक्टर, हा विचार त्यांनी स्वतःपुरताच केलेला आहे. मुंबईत शिक्षणाला जाण्यापूर्वी मुलाचे पाय जबाबदारीच्या साखळदंडाने बांधायचे, बस हाच विचार. याचे परिणाम काय होतील हा विचार करायला हवा होता की नाही? तुमची बाजू मला पटते माधव, नव्हे ती रास्तही आहे. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एका तरुण निष्पाप जीवाच्या आयुष्याचा, तिच्या भावनांचा सुद्धा प्रश्न आहे. आणि विद्याची तर याच्यात काहीच चूक नाही हे तर स्पष्ट दिसतंय आपल्याला. आणि विद्याची जर ही अशीच घुसमट होत राहिली ना तर त्याचे कदाचित खूप गंभीर परिणाम सुद्धा होतील. काय आहे, आपण असुरक्षित आहोत, आपण नकोसे आहोत ही भावना जर तिच्या मनात दृढ होत गेली तर काहीही होऊ शकतं माधव. असंही होऊ शकेल की ती घरातून निघून जाऊ शकेल किंवा जीवाचं बरं वाईट सुद्धा करू शकेल ती. आता मात्र खरंच मला काळजी वाटायला लागली आहे सुनबाई. अगं, बेडकांना जेव्हा असं वाटायला लागतं ना की त्यांच्या ओरडण्यामुळे पाऊस पडतोय, तेव्हा त्यांची कीव करायची असते. कारण निसर्ग कुणाच्याही अधीन नाहीये, कुणाच्याही अधीन नाही. माधव एवढा शिकला याचं कारण त्याला तशी संधी मिळाली. तुला बेटा संधीच मिळाली नाही म्हणून तू शिकली नाहीस. पण माधवला शिक्षणाची संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली, ज्यांनी दिली, त्यांनाच तो विसरतोय. बंधनं, जबाबदाऱ्या यांना लाथाडतोय. ही चिन्ह बरी नव्हेत. बाबा, मलाही असं वाटतंय की त्यांना जर माझी गरजच नाहीये तर मी का राहावं इथे? माझ्या सहनशक्तीलाही सीमा आहेत. आहेत पुरे. आणि त्याची कदर माधवनं करायला हवी. अगं, शिक्षणानं माणूस परिपक्व होतो. हा अविचारी होत चाललाय. काय म्हणून नाकारतो हा तुला? त्यांचं विश्व खूप मोठं आहे बाबा. इथलं वातावरणही खूप वेगळं आहे. नाही, हे कारण नसावं. त्याच्या वागण्याला दुसरंच काहीतरी कारण असायला हवंय. माधवचं लक्ष घराकडे नाही, संसारात नाही, बायकोकडे नाही. पुरुषाच्या वागण्यातला तोल तेव्हाच सुटतो जेव्हा त्याला दुसरीच प्रलोभनं भुरळ पाडायला लागतात. नाही, कारण ही एकच शक्यता आहे पोरी. त्याशिवाय तो तुझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. माधव कुठे गुंतलाय? बोल विद्या, बोल पोरी, गप्प राहू नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माधव कुठे गुंतलाय का? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पुरी, मिळालं. पण नाही, तू काळजी करू नकोस. ही असली थेर मी सहन करणार नाही. मी बाप आहे त्याचा, तुझा सासरा.
मी 100 अपराध सहन करू शकतो, पोटात घालू शकतो, पण प्रतारणा नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. माधव, काय? पाय पुसण्याची किंमत सुद्धा तू देत नाहीयेस ना तुझ्या बायकोला. अरे भिकाऱ्याला सुद्धा आपण हात जोडून बाबा पुढे जा असं म्हणतो, तू तितकीही किंमत देत नाहीस तिला. बाबा मला वाटतं हवा वाद व्हायलाच हवाय माधव, आजच व्हायला हवाय. कारण त्याशिवाय तुझ्या मनातलं गरळ बाहेर कसं पडणार रे? सांग मला, आज सांग तू तुझ्या मनात काय. कारण फार 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 मनस्ताप दिलायस तू मला, विद्याला आणि संपूर्ण घराला. बाबा नाही थांब विद्या, आज बोलू दे मला, बोलू दे मला. आज मी तुला या क्षणी गावाकडे परत घेऊन जायला तयार आहे. 100 वेळा तुझी आणि तुझ्या आई वडिलांची पाया पडून माफी मागायला तयार, पण नाही, सहन होत नाही मला. आता जनावरापेक्षाही वाईट वागायला लागलाय, त्यामुळे हा विवाह संबंध संपला. हा सगळा विचार तेव्हा का नाही केला जेव्हा बालपणीच आमचं लग्न लावून दिलं? का माझ्यावर सक्ती केली तुम्ही? सक्ती केली ऐकवतोयस तू? काय वाईट केलं रे मी तुझं? काय वाईट केलं? आंधळी लंगडी बहिरी मुलगी बांधली का तुझ्या गळ्यात मी? उत्तम गृहिणी आहे रे. काय काय कमी काय आहे हिच्या? अडाणी आहे आणि मला अडाणी मुलीबरोबर संसार करायचाच नाही. तिचं वागणं, बोलणं, राहणं सगळंच विसंगत. तू पीएचडी घेऊन जन्माला आलायस का रे? पीएचडी घेऊन? बाबा आज नाही बोललो ना तर हा कसल्या बुद्धीच्या गोष्टी करतोस रे तू? हा, या पोरीला जर योग्य मार्गदर्शन मिळालं ना तर तुला तोंडात बोटं घालायला लावेल अशी गुणी मुलगी आहे ही. तू काय सांगतोस रे? हा, आणि तू का निर्णय घेतोस रे? तू कसं काय ना करू शकतोस हिला? सांग ना, कसला अहंकार आहे तुला? मी आणि मी. अरे तरीही कॉलेजात का कितपत पडलायस? कलेक्टर गव्हर्नर का नाही झालास बाबा? 4 बुकं लिहिलीस म्हणून कालिदास झालास का रे तू? कसलं फुशारक्या मारतोस रे तू? एका निष्पाप मुलीला केर पोतेल्यासारखं वागवतोस. हे संस्कार आहेत तुझे? हे तुझ्या शिक्षणाचे परिणाम? ही तुझी आधुनिक दृष्टी? तसं असेल तर यापुढे तू मला बाप म्हणायचं? बाबा बाबा शांत व्हा. नाही बाबा शांत. तू मला बाजूला बाप म्हणू नको मला. बाबा तुम्ही शांत व्हा. तुम्ही आधी आत चला बरं. बाबा आत या. एक मिनिट शांत व्हा. आत पेलो मी. आत चला.